कोण अपेक्षित आहे बैठकीत? कोण अपेक्षित आहे बैठकीमध्ये चर्चेसाठी? मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे सगळेच येणार. मुख्यमंत्री यावं की महसूल मंत्री आले तरी चालेल? नाही, बैठकीत महसूल मंत्र्यांना कसं काही निर्णय होऊ शकतो? एवढे मोठे निर्णय मुख्यमंत्रीच लागेल. बच्चूभाऊ, तुम्ही आता म्हटलात की आम्ही करायचं रेल्वे रोको आंदोलन की नाही, काय सरकारकडून प्रतिसाद आणि तुम्ही काय ते करताय? म्हणत होते आता मी अर्ध्या 15 मिनिटात अर्ध्या तासात आम्ही हे करतो आहे, सीएम साहेबांशी बोलतो आहे. ते काय म्हणतो तर मग समजू. थोड्या वेळासाठी तरी तुम्ही थांबले, आता निघाले होते? नाही, आम्ही तयारी करतोय, आम्ही तिकडेच जातोय. आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय. आम्ही आज रेल्वे रोकोई करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार. कुठल्या भागात? RSS कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत. कारण आता बीजेपीचं सरकार आहे, त्यांचं मुख्य कार्यालय RSS आहे. RSS साहेब तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांनाही सांगतो का यांची कान उघडणी करा. काही भेटी वेळ मागितला आहे की आंदोलन म्हणून जाणार? नाही, आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का? RSS सगळ्यासाठी समाजसेवी संघटना आहे ती. तिथं काय वेळ घ्यावं लागतं? कमाल आहे तुमची. शेळाबाई संस्थेची वेळ घ्यावं लागते कुठं? कुणाशी भेटणार? जे कोणी असेल नेते तिथे त्यांचे, किमान आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन तर ना कमसे कम. RSSचं मुख्य कार्यालय त्याचा फायदा घेऊन का आम्ही? तुम्हीच सांगा. आता किती वेळ तुम्ही इथं घ्यायचा थांबणार? नाही फायदा. आता तुम्ही किती वेळ इथं थांबणार आहे? म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चा आहे त्या अनुषंगाने पुढे? अर्धा तास पाहू, अधिक अर्धा 1 तास. मुख्यमंत्र्यांचे तुमचं काही बोलणं अपेक्षित आहे का? बावनकुळे साहेब काय तुमचं काय बोलणं करून ते म्हणतात मुंबईला या, मुंबईला 6 घंटे जाते. इथे आंदोलनाचं सगळं प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आमची मुंबई जायची तयारी नाही. इथे चर्चा करण्याची तयारी? इथे चर्चा करायची तयारी. फोनवर काय चर्चा होऊ शकते मुख्यमंत्री? फोनवर काय चर्चा होईल? निर्णय घ्या ना, बैठकीची गरज नाही आहे. निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी, संपला विषय. आम्ही वाजत गाजत जातोय आणि मुख्यमंत्र्याचा पुतळा खांद्यावर घेऊन नाचत जातोय. कर्जमाफी संदर्भात काय आव्हान, काय तुम्हाला अपेक्षा आहे? काय लिहून दिलं पाहिजे सरकारनं कर्जमाफी संदर्भात? शासन निर्णयच कळायला पाहिजे काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये कर्जमाफीच्या बाबतीत. सरसकट कर्जमाफीच्या ज्या मुक्तीचा जे काही आपण शासन निर्णय काढतोय तसा काळा विषय संपवा. एकरची काही मर्यादा? कारण की यापूर्वी UPA 5 शर्ती ठेवाच लागेल. किती एकरची तुमची माग आहे? नाही, एकरच्या पेक्षा इन्कम टॅक्स आहे, नोकरीवर कोणी आहे, मी आमदार आहे किंवा माझी आमदार आहे, यांना द्यायची गरज नाही. सरसकट झाली पाहिजे. मध्यंतरी बावनकुळे साहेबांनी असंच म्हटलं होतं की आम्ही सगळ्या ते शेतकरी कोण आहे, खरे शेतकरी कोण आहे, त्यांना कर्जमाफी द्यायची, त्यांची यादी शोधतो आहे. कोण म्हणतो खऱ्याला देऊ नका? काहीच सांग, एकच सांगायची गोष्ट आहे. तुम्ही सांगा, ज्याला ताण लागली त्यालाच पाणी देणार का? त्याला जबरदस्तीनं कुचका देत? हे लोक कसे शोधले जाईल? शोधले का आहेच त्याचं काय? मतदानातले यादी प्रत्येक घर न घर शोधल्या जाते. आणि कर्ज हे लाडकी बहीण कशी काय केली तुम्ही? खटकिन्या अशी बटन दाबली लाईट लागला. सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती. आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं. पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही. त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे. त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल. त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे. आणि यासोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे. रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली. अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात. म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत. त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने
32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे. चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा. सर एक जी प्रमुख जी मागणी कर्जमाफीची मागणी आहे त्यावर सरकार सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे. आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे. आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात, त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये. त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातल्या जे काही निर्णयात करू. आज पहिली आवश्यकता काय आहे, आज जी आवश्यकता आहे त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं. आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, ते पैसे जाणं सुरू झालेलं आहे.